अकोला अकोट मार्गावर आज मोठा अनर्थ टळला। देवरी फाट्याजवळ परतवाडा आगारच्या बसमध्ये अचानक डिझेलची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली। बसच्या डिझेल टँकचा पाईप फुटल्याने धोका निर्माण झाला होता। मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील 48 प्रवाशांचे प्राण वाचले। चालकाने तात्काळ बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित अंतरावर नेले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। अकोला ते अकोट मार्गावर देवरी फाट्याजवळ परतवाडा आगाराची बस क्रमांक MH20 GC 3965 मध्ये अचानक मोठ्या प्रमाणात डिझेलची गळती सुरू झाली। बसच्या डिझेल टँकला जोडलेला पाईप फुटल्यामुळे ही गळती होत होती। या घटनेमुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र बस चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ बस थांबवली। प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत चालकाने बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढून सुरक्षित अंतरावर नेले। त्यानंतर बसवर नियंत्रण ठेवत संभाव्य धोका टाळण्यात आला। या बसमध्ये अंदाजे 48 प्रवासी होते। यामध्ये महिला, पुरुष व लहान मुलांचा समावेश होता। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले। घटनेनंतर प्रवाशांना काही काळ विलंबाचा सामना करावा लागला। पुढील प्रवासासाठी काही प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेतला। अजिंक्य भारत प्रतिनिधी धन्नू बायवार। आगार चालक गाडी नंबर 3965 नंबरची गाडी आहे। मजोड परतवाडा डेपोची गाडी आहे ती। तिचा एका पाईप फुटला डिझेलचा पाईप फुटल्यामुळे गाडीला केव्हाही आग लागू शकत होती। पण मी ते प्रसंगात सावध होताच गाडी बंद केली आणि गाडीच्या खाली उतरल्यावर गाडीचं खूप मोठं रिझल्ट केलेलं होतं आणि जीवितहानी कसली झाली नाही, गाडीचा आग लागली नाही। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।